तर आता आपण आहोत वारजे नाका चौकात. नुकतीच आयुक्तांची व्हिजिट झालेली आहे. स्वप्नीलजी दुधाणे यांच्या माध्यमातून आयुक्तांची व्हिजिट आयोजित करण्यात आली होती. भाऊ, काय सांगाल, काय मागण्या होत्या, एकूणच आयुक्तांची काय चर्चा झाली कर्वेनगर वारजे उड्डाणपुलावर? अ, सर्वप्रथम तर आज सकाळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सर आणि आमचे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत आपल्या वारजे कर्वेनगरच्या शिवेवरील असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात एक महत्वाची व्हिजिट घेण्यात आली. आपल्याला माहितीच आहे की दर महिन्याला आदरणीय सुप्रियाताई पुणे महानगरपालिकेच्या दालनात पुणे शहरातल्या महत्वाच्या अडचणींबाबत, विकास कामांबाबत बैठक लावतात आणि त्या बैठकीमध्ये या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातल्या वाहतूक कोंडीचा विषय अनेक वेळा मांडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने माननीय आयुक्त साहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंसोबत बैठक घेतली आणि व्हिजिट पण घेतली. आजच्या व्हिजिटमध्ये आम्ही प्रामुख्याने हाच मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की वारजे आणि कर्वेनगरच्या शिवेवर असणारा हा जो मुख्य चौक आहे, या मुख्य चौकामध्ये जी वाहतूक कोंडी होती, ह्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका काय प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नातनं आता तिथे तुम्ही नक्की काय करणार आहात. आम्ही माननीय आयुक्त साहेबांना एक आग्रहाची आता विनंती आम्ही केलेली आहे की या मुख्य रस्त्याने म्हणजे मुख्य एनडीए रस्त्यापासून म्हणजे पौड फाटापासून ते वारजे पुलापर्यंत प्रस्तावित मेट्रो आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ही प्रस्तावित मेट्रो आता केंद्र शासनाच्या मंजुरीला आहे. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातनं जाणारी मेट्रो असेल तर त्या मेट्रोच्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी उड्डाणपूल करणार आहात, ग्रेड सेपरेटर करणार आहात, याबाबत एक ताबडतोब महत्वाची तुम्ही मीटिंग कॉल करा, ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा पथ विभाग असेल, पुणे महानगरपालिकेचा प्रकल्प विभाग असेल आणि मेट्रो विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही त्या मीटिंगला बोलवल्यास आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की नक्की महानगरपालिका काय करणार आहे. तर या अनुषंगाने त्या व्हिजिटमध्ये ती चर्चा झाली. आयुक्त साहेबांनी खरं तर अतिशय शांतरित्या आमची भूमिका समजून घेतली आणि भूमिका आमची योग्य होती करता ती त्यांनी लगेच स्वीकारली. कारण असं आहे की या तीन विभागांचा समन्वय होणं गरजेचं आहे. म्हणजे पथ विभाग असेल, प्रोजेक्ट डिपार्टमेंट असेल आणि मेट्रो असेल. जेव्हा या तीन विभागांची एकत्रित बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन दिलं जाईल की त्या चौकामध्ये काय करणं संयुक्तिक राहील, उड्डाणपूल करणं संयुक्तिक राहील, ग्रेड सेपरेटर करणं संयुक्तिक राहील अथवा इतर त्या ठिकाणी काय वेगळा मार्ग निघतोय का हे संयुक्तिक राहील, हे पाहण्यात येईल. त्यामुळे आमची आग्रहाची मागणी आयुक्त सरांना होती आणि ती स्वीकारली त्यांनी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या 15 दिवसामध्ये या तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आंबेडकर चौकाबाबत एक महत्वाची मीटिंग लावण्यात येईल.